मित्रांनो, आपण आलोय जरा आपले जोडीदार होते, त्यांचा ऊस भिजवायचा होता. शनिवार रात्रपाळी व्हिडिओ आपला उद्या चालू होईलच, पण आत्ता आलो होतो रानात, गाडी लावली इथं आणि ऊस भिजवायचं काम चालू आहे आता. या बाजूला एक जणाचा फडवा आहे, हा रस्ता आहे. मोटर चालू केली ना आपलं बसलोय. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. आलो रानात आपण. आज आपण पहिल्यांदा शेर खेळत आले. उन्हाचा तडाखा भाग सगळी कुसळच कुसळ. फेब्रुवारी महिन्यातच मित्रांनो 38-39 टेम्परेचर होतं. आत्ता पण 35-36 चालूच आहे. या वर्षीचा उन्हाळा एकदम कडक जाणार आहे. पाऊस काळ चांगला झाला, पण हिवाळा एकदम कमी होता यावर्षी, आणि त्या तुलनेनं उन्हाळा लवकरच चालू झाला. पेपरमध्ये आलो तर साधारणतः 125 वर्षातला सर्वात उष्ण फेब्रुवारी महिना गेला. अवघड आहे, पिकांचं काय हाल व्हायचे बघा. आपण आलो होतो शेरखेळात. आता तुम्हाला सांगतो, बुधवारी ऊस भिजवला होता. आता त्याच्या समोर जर पाहिलं असं वाटतं की 15 दिवस ऊसच भिजवला नाही, एवढी भयानक उष्णता आहे. तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवतो. हे पाहू शकता तुम्ही कसं वाळलंय बघा. 5-6 दिवस झालेत फक्त ऊस भिजवून, तर पण उष्णताच एवढी, तर काय म्हणायचं, भयंकर उष्णता. खालच्या बाजूला जाऊ पण भिजलंय का चांगलं बघायला. गहू पडलाय बरं का मित्रांनो, जवळपास पिवळा, पण कुठंतरी एखादं क्वचित ही बघा अशी हिरवी कुडी राहिलेली आहे. त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला 8 दिवस अजून थांबावं लागलं असं वाटतंय मला. येतोय का आवाज? खळखळखळ वाळलाय चांगला. अशा पद्धतीचा आहे गहू. वाळलाय का चेक करू आपण खाऊन थोडासा. वाळलेला आहे. 2-3 दिवसात काढलं तरी चालेल, पण काय होईल, हे मध्ये मध्ये हे बघा इथं थोड्याशा कुड्या ओल्या आहेत, ते मग सगळं आहे ना गावाची वाट लावून टाकतात. हे बघा इथं उंदरांनी कसा कार्यक्रम केलाय. आहे उंदर लयच परेशान केली या उंदरांनी. दोन्ही बाजूला ऊस होतं ना, दोन्ही ऊस पेटवून तोडवल्यामुळं घुसली सगळे आपल्या ताब्यात हे रानात. असं आहे एकंदरीत चित्र. हरभरा पण आला मित्रांनो खायला. खायलाच म्हणतो, काढायला येईल आता 1-8 दिवसात. आणि मागच्या रविवारी आपण स्प्रे घेतला होता. आता उन्हाचा कडाका त्याच्यामुळं गाठ वगैरे तर चांगले दिसतात बरं काय. हरभरा कसा आहे बघू ना. पण हे बघा वाळलाय. यंदा काय आपण आपलाच हरभरा खाल्ला नाही. मागच्या रविवारी खायचा होता तर त्याच्यावरती मी औषध मारलं, स्प्रे घेतला, त्यामुळं राहिला. आणि आता हिरवा डाळा क्वचित राहिला आहे. या बाजूला असं क्वचित डाळ आहे. बघू एखादं उपटून. खोडवा लागला मित्रांनो फुटायला. बुंदीर काय सुट्टी देणार आपल्याला. बघा हे कसं उकारले 1-2, त्यामुळे साप फिरतात. परत बारीक टिकली पण उगवायला लागलेली परत गवताची. अशा पद्धतीने गवत उगवायला लागले. बघा एखादी फवारणी घेता येईल. एक फवारणी घेतली तर जुळून जाईल. पिवळा वगैरे तर काय कुठं पडला नाही. मागच्या वेळेस आपण जिंकची फवारणी घेतलेली आहे, त्यामुळं चालू आहे फुटवा. 8-15 दिवसांनी चांगलं दिसेल. खताचा एक डोस पण टाकलाय ना आपण. या वावरात काय कांदा लवकर पोसा नाहीत.
वाढ जशी म्हणावं एवढी पाहिजे तशी काय स्पीडमध्ये व्हाय नाही. काय काय आलेत काढायला, पण अपेक्षेपेक्षा थोडासा प्लॉट स्लो चालला आहे. गाण्यात आलो होतो मित्रांनो आपण. मागच्या सोमवारीच आपण हाऊस भिजवला होता, पण परिस्थिती जर पाहिली असं वाटतं 10-15 दिवस भिजवलाच नाही. बघा हे ऊसवाल्यांचा कार्यक्रम आहे का, दारूच्या बाटल्या हे ते काय बोलायचं लोकांना. उन्हाळ्याचं जरा पाण्याच्या पाळ्या लांबून चालायचं नाही. 8-10 दिवसाच्या अंतरानं पाणी द्यावं लागेल. व आता कोणा मोटर चालू नसली तर बुधवारी चालू करू. बुधवार गुरुवार 2 दिवस भिजावून होईल. उद्या गाण्यात इनामात वगैरे चालू करू आणि इकडचं पण नियोजन करायला. त्यात काय होतं, गाड्याला 2 दिवस म्हणलं की पैसे जातात 2 दिवसाचे. एका दिवसात काढतो आपण. विहिरीला पाणी भरपूर आहे, पण शनिवार रविवारची पाळी असली तर आपल्याला जमतंय. आता सोमवार मंगळवार पाळी आहे, त्याच्यामुळं थोडीशी अडचण होती. पाणी लांबून चालायचं नाही तर मग काय होतंय, कांडी बारीक पडते. आता हा वाढीचा कालावधी ऊसाचा, त्याच्यामुळे आता पाणी कमी पडून चालणार नाही. आपल्या इथं का कंपनीचं काम चाललंय बघा, एकदम जोरात काम चालू आहे कंपनीचं. त्याच्या बाजूला एक कंपनी आहे पाहिजे, एशियन पेंटला कच्चा माल देते. कुठल्या कंपनीचं काम चालू आहे लक्षात नाही, पण खूप मोठा पसार आहे. भरपूर जागा वगैरे त्यांची, पोकलेन बिकलेन भरपूर चालू आहेत. आपल्या खाण्याच्या बाजूलाच आहे. काय कंपाऊंड वगैरे बांधायला चालली काय माहिती. मोठा कारभार झालाय त्यांनी. झूम करून दाखवतो. इकडं असं कंपाऊंड वॉलचं वगैरे काय इकडं काम चाललंय, टाकीत चाललंय का काय चाललंय काय माहिती. भरपूर मोठं काम आहे. आपण मित्रांनो जवळपास 3 आठवड्यानंतर मळ्यात आलोय. ते मागच्या वेळेस पाहिलं असेल मागच्या ब्लॉगमध्ये की ह्या बाजूवाल्यानं ऊस पेटवला, त्यावेळेस आपला ऊसाला सगळी हाय लागली होती पाचट पेटवल्यामुळं. तर त्याच्यानंतर आपण आजच आलोय. काय इकडे यायला मूडच होत नव्हतं. एक तर ऊसाने फुटव्याला प्रॉब्लेम, हुमणीचा प्रादुर्भाव, सगळ्या गोष्टींमुळं मनच उडलं होतं. येऊच वाटत नव्हतं. पण आता थोडंशी पानं लागल्यात हिरवी व्हायला, कारण कंप्लीट 3 सऱ्यांना हाय लागली होती. त्याच्यामुळे इकडे आलोच नाही 3 आठवडे. रात्रपाळीला सोडलं होतं पाणी. अंधार पडलाय मित्रांनो कंप्लीट, बघू शकता तुम्ही. आपण खांडाळला जाऊन परत शिरवळला गेलतो सलूनमध्ये. जरा आलो आपण माघारी आणि म्हटलं ॲटो चालू करून जाऊ, म्हणजे उद्या सकाळी 7 वाजता लाईट आली मोटर चालू होईल. ॲटो ऑन, ॲटो टाकला, MCB ऑन केला आणि MCB ऑन आणि इकडं आपण ॲटो टाकला. सकाळ म्हणजे मोटर डायरेक्ट चालू होऊन जाईल. चला इनामातला वॉल चालू करू. वॉल पण चालू केला मित्रांनो. येईल आता सकाळ लाईट येईल आणि चालू होईल डायरेक्ट. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू. परत भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.